मित्रांनो, तुमच्या कधी लक्षात आले आहे का की जेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व काही ठीक चाललेले असते तेव्हा तुम्हाला नेहमी खाली आणण्यासाठी काहीतरी घडते. हे एक संघर्ष, एक आजार किंवा काही इतर धक्का असू शकते. गे हेंड्रिक्सच्या मते हे असे आहे कारण आपल्या सर्वांमध्ये एक आंतरिक थर्मोस्टॅट आहे जो यश, प्रेम, सर्जनशीलता, आनंद आणि कल्याण या स्तरावर मर्यादा घालतो. ज्याचा आपण आनंद घेऊ देतो त्याला तो अप्पर लिमिट प्रॉब्लेम म्हणतो. द बिग लीपच्या या विनामूल्य सारांशात तुम्ही अधिक वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी अशा स्वलादलेल्या मर्यादांवर मात कशी करावी हे शिकणार आहात. कल्पना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या भीती आणि स्वतःची शंका दूर करून इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. उच्च मर्यादा समस्या काय आहेत? तर हेंड्रिक्सच्या मते यशासाठी एक मोठा अडथळा आहे जो प्रत्येकाला प्रभावित करतो. हीच अप्पर लिमिट प्रॉब्लेम आहे. एकदा आपण स्वतःवर लादलेली कृत्रिम मर्यादा ओलांडली की आपली स्वतःची तोडफोड करण्याची आपली प्रवृत्ती म्हणजेच उच्च मर्यादा समस्या. आपल्या सर्वांकडे एक अंतर्गत थर्मोस्टॅट आहे जो यश, प्रेम, सर्जनशीलता, आनंद आणि कल्याण या स्तरासाठी वरची मर्यादा सेट करतो, ज्याला आपण आनंद घेऊ देतो. आपण एकदा ही मर्यादा ओलांडली की आपण स्वतःला सांगतो, हे खरे असल्यास खूप चांगले आहे किंवा माझ्याकडे हे सर्व शक्य नाही. आपण न कळतपणे स्वतःची तोडफोड करतो आणि आपल्या स्वतःला लागू केलेल्या मर्यादेत मागे पडतो. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा पुस्तक सारांश मी आपणाला सांगणार आहे. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. चला आता पुढे जाऊया. तुमच्या आयुष्यातील एक क्षेत्रात मोठे यश, उदाहरणार्थ मोठी बढती, नंतर सामान्यतः काही इतर क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ आरोग्य समस्या किंवा नातेसंबंधातील संघर्ष, दुःख होते. हे तुम्हाला तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेण्यापासून प्रतिबंधित करते आणि तुमची एकंदर कल्याणाची भावना मर्यादित करते. अंतिम यशासाठी मोठी झेप कशी घ्यायची? 4 झोन समजून घ्या. आम्ही जे काही करतो ती या 4 झोनमध्ये एकामध्ये असते. त्यापैकी एकामध्ये आपण कुठेतरी असतो. तर हे 4 झोन आपण समजून घेऊया. पहिला, अक्षमतेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या गोष्टीमध्ये वाईट आहात किंवा इतर लोक तुमच्यापेक्षा चांगले करतात अशा गोष्टीचा समावेश होतो. तुम्ही या झोनमध्ये घालवलेला वेळ कमी करा. या क्रियाकलापांना नियुक्त करा किंवा त्यांना पूर्णपणे काढून टाकण्यासाठी सर्जनशील मार्ग शोधा. दुसरा, क्षमता क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या गोष्टीमध्ये निपुण आहात किंवा इतर लोक तुमच्याप्रमाणेच करतात अशा गोष्टीचा समावेश होतो. तुम्ही या झोनमध्ये जाऊ शकता, परंतु तुम्ही अगदी सामान्य असाल. दीर्घकाळात तुम्हाला थकवा किंवा बर्न आउट होण्याची शक्यता आहे कारण क्रियाकलाप तुम्हाला उत्साही किंवा संतुष्ट करत नाहीत. तिसरा, झोन ऑफ एक्सलन्समध्ये तुम्ही ज्या गोष्टीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता त्या गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही या क्षेत्रामध्ये अत्यंत कुशल आहात, उत्कृष्ट परिणाम प्रदान करता आणि या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश आणि ओळख मिळवण्याची शक्यता आहे. तरीही खोलवर आपण समाधानी किंवा परिपूर्ण वाटत नाही. अनेक यशस्वी लोक या झोनमध्ये काम करतात जे इतर लोकांसाठी त्यांच्या आंतरिक आत्म्याला न घालता मूल्य निर्माण करतात. ते त्यांच्या आंतरिक अलौकिक बुद्धिमत्तेचा शोध न घेता आणि मुक्त न करता या कम्फर्ट झोनमध्ये अडकतात. चौथा, जेव्हा तुम्ही तुमच्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोठी झेप घ्याल तेव्हा तुम्ही प्रेम, संपत्ती आणि सर्जनशील योगदानामधील यशाच्या अंतिम स्तरांचा आनंद घ्याल. या झोनमध्ये तुम्ही अद्वितीयपणे करण्यासाठी अनुकूल असल्या गोष्टीचा समावेश होतो. तुमच्या प्रतिभा, सामर्थ्य आणि आकांक्षा यांना बसणाऱ्या. जेव्हा तुम्ही या झोनमध्ये काम करता तेव्हा तुम्ही फक्त चांगली कामगिरी करत नाही, तुम्हाला आंतरिक कल्याणाची भावना देखील अनुभवता येते आणि तुम्ही आनंद, यश आणि पूर्णतेचे उच्च स्तर प्राप्त करू शकता. तुमच्या वरच्या मर्यादा ओलांडण्यासाठी आणि तुमच्या जीनियस झोनमध्ये राहण्यासाठी तुम्हाला सदैव बरे वाटेल आणि तुमच्या जीवनात पैशापासून नातेसंबंध, सर्जनशीलता आणि आरोग्यापर्यंत सर्व काही ठीकठाक असण्याची शक्यता तुम्ही आधी
स्वीकारली पाहिजे. स्वतःला काही प्रश्न विचारा. मी दररोज अधिक वेळ बरे वाटायला तयार आहे का? माझ्या जीवनात सर्व काही व्यवस्थित असताना मी अधिक वेळ घालवण्यास तयार आहे का? मी बरे वाटू इच्छितो आणि माझे आयुष्य नेहमी सुरळीत चालावे. मी यशाच्या अंतिम स्तरावर मोठी झेप घेण्यास तयार आहे का? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही किंवा कदाचित असल्यास थांबा आणि प्रतिकार कुठून येत आहे याचा विचार करा. तुम्ही स्वतःवर काय मर्यादा लादता किंवा घालता? आपण आपल्या स्वतःच्या मार्गाने कसे येत आहात? तुमची उच्च मर्यादा ओलांडत आहे कशी? तर चांगली बातमी अशी आहे की तुम्ही तुमच्या उच्च मर्यादा ओळखणे आणि ओलांडणे, नेहमी उच्च स्तरावर जाणे आणि तुमची खरी क्षमता पूर्ण करणे शिकू शकता. आम्ही आता पुस्तकातील धोरणे आणि अंतर्दृष्टीची रूपरेषा देऊ. त्या गे हेंड्रिक्सने अनेक वर्षांनी त्यांच्या क्लायंटला अशा मर्यादा ओलांडण्यास मदत केल्यानंतर विकसित केल्या आहेत. तुम्ही या पुस्तकातील द बिग लीप सारांशच्या आवृत्तीमध्ये अधिक तपशील आणि उदाहरणे सुद्धा मिळू शकता. पुढचा मुद्दा आहे अंतर्निहित भीती किंवा विश्वास समजून घेणे. तुम्ही थेट उच्च मर्यादा समस्या सोडू शकत नाही. तुम्ही फक्त त्यामागील 4 अंतर्निहित भीती किंवा विश्वासांना संबोधित करून समस्या सोडू शकता. सदोष वाटणे आणि यशासाठी अयोग्य वाटणे, निष्ठा आणि त्यागाची भीती, यशाच्या ओझ्याचे भय आणि इतरांना मागे टाकण्याची भीती. अशा भीती खूप हानिकारक असतात कारण आम्ही त्यांना सत्य मानतो. ते कुठून आले आहेत आणि ते तुमच्यावर कसा परिणाम करतात याची जाणीव झाल्यावर ते तुमच्यावरील त्यांची शक्ती कमी करते. हे अंधार दूर करण्यासाठी प्रकाश चमकण्यासारखे आहे. तुमच्या दैनंदिन जीवनातील उच्च मर्यादा समस्या ओळखणे. एकदा तुम्ही तुमची आंतरिक भीती आणि स्वतः लादलेल्या मर्यादा ओळखल्यानंतर तुम्ही स्वतःला उच्च मर्यादित केव्हा करता ती शोधणे शिकू शकता. पुढील मार्गाकडे लक्ष द्या ज्यामुळे तुम्ही तुमचा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बंद करू शकता. आमच्या द बिग लीप सारांशाच्या संपूर्ण या व्हिडिओमध्ये आम्ही लक्ष देण्याच्या वर्तनाबद्दल तपशीलवार वर्णन करतो. उदाहरणार्थ तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींबद्दल अनावश्यक काळजी करणे, दोष देणे आणि टीका करणे, प्रशंसा स्तुतीकडे दुर्लक्ष करणे, भांडणे, आजारी पडणे किंवा दुखापत होणे. जेव्हा तुम्हाला अशी वागणूक लक्षात येते तेव्हा स्वतःवर टीका करू नका. जिज्ञासू खेळकर वृत्ती अंगीकारा, मूळ समस्या ओळखा. नंतर तुमचे लक्ष सकारात्मक संवेदना आणि नवीन कथांकडे वळवा ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जीनियस झोनमध्ये विपुलता आणि आत्म अभिव्यक्तीचा आनंद कसा घेत आहात याचे वर्णन करा. मोठी झेप घेणे, तुमच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा झोन शोधा. वरील अंतर्दृष्टी तुम्हाला विद्यमान मर्यादा विसर्जित करण्यात आणि बाळाची पावले पुढे नेण्यात मदत करतात. तुम्ही तुमची पूर्ण क्षमता अनलॉक करता आणि जीवनात खरे समाधान अनुभवता जेव्हा तुम्ही तुमचा जीनियस झोन शोधण्यासाठी मोठी झेप घेता. तुमच्या जीनियस झोनमध्ये राहण्याची खरी वचनबद्धता सुरू करण्यासाठी 4 जीनियस प्रश्न स्वतःला विचारा. यासाठी काही पायऱ्या व्यायामासाठी तर या पुस्तकाला सविस्तर वाचावं लागेल. तर मला सर्वात जास्त काय करायला आवडते, मला कोणते काम कामामध्ये वाटत नाही, त्यानंतर माझ्या कामात कमीत कमी वेळ घालवल्यास सर्वाधिक विपुलता आणि समाधान कशामुळे मिळते, माझी अद्वितीय क्षमता काय आहे, लिव्हिंग इन युअर झोन ऑफ जीनियस. तुमच्या जीनियस झोनमध्ये मोठी झेप घेणे पुरेसे नाही कारण इतर झोनमध्ये परत जाणे अत्यंत सोपे आहे. हेंड्रिक्स तुम्हाला जीनियस झोनमध्ये राहण्यास मदत करण्यासाठी अनेक धोरणे किंवा शॉर्टकट शेअर करतात. यात समाविष्ट आहे अल्टिमेट सक्सेस मंत्र USM वापरणे, सूचनांचा एक संच जो तुमच्या जागरूक आणि अचेतन मनाला अलौकिक बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात केंद्रित राहण्यास सांगतो. प्रबुद्ध नाहीचा सराव करणे, तुमच्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात न बसणारी कोणतीही गोष्ट नाकारणे, आपल्या वचनबद्धतेचे नियमितपणे नूतनीकरण करणे, न्यूटोनियन वेळेवरून आइन्स्टाईनवर वेळेत बदलणे, तुमची क्रियाकलापांची निवड बदलून आणि तुम्ही ते कसे पाहता ते बदलून तुम्ही वेळ निर्माण करू शकता. हे लक्षात घेऊन तुमच्या नातेसंबंधात काळाशी परिवर्तन करणे, प्रेम आणि कौतुकाच्या वरच्या मर्यादा ओलांडण्यासाठी विविध टिप्स लागू करणे हे विशेषतः यशस्वी लोकांसाठी महत्त्वाचे आहे जे अन्यथा प्रत्येक यशासह त्यांचे नातेसंबंध स्वतःची तोडफोड करू शकतात. द बिग लीपमधून अधिक मिळवणे, तुम्हाला यश, प्रेम आणि सर्जनशीलतेचे नवीन स्तर अनुभवता येत असल्याने वरच्या मर्यादेची समस्या येणे सामान्य आहे. तुमच्या मर्यादा ओलांडत राहणे आणि सकारात्मक ऊर्जेसाठी तुमची क्षमता वाढवणे ही मुख्य गोष्ट आहे
जेणेकरून तुम्ही तुमची आंतरिक प्रतिभा व्यक्त करण्यासाठी मोठी झेप घेऊ शकता. हे एका वेळी एका क्षणी साध्य केले जाते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही स्वतःला जास्त मर्यादा घालत आहात, तेव्हा ते विचार जाणीवपूर्वक सोडा. तुमचे लक्ष पुन्हा केंद्रित करा आणि उच्च मर्यादा सोडण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह स्वीकारा. तुम्ही तुमची मोठी झेप घेण्यास तयार असल्यास तुम्ही हे पुस्तक पूर्णपणे वाचू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सारांश, हा पुस्तक सारांश तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.